सप्तशती अर्गला स्तोत्र, त्याचा अर्थ आज आपण बघणार आहोत. अथ अर्गला स्तोत्रम. अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुप् छंदः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीतये सप्तशती पाठांग जपे विनियोगः. ही सुरुवात आहे. अर्गला या शब्दाचा अर्थ होतो दाराचा अडसर किंवा प्रतिबंध किंवा अडथळा आणि लाट असे अर्गला या शब्दाचे हे 5 अर्थ होतात. कुठलंही सत्कार्य करताना काही ना काहीतरी अडथळे येतात आणि ते सत्कार्य होणं अवघड होऊन बसतं. सप्तशती हे सुद्धा अत्यंत प्रभावी सत्कार्य आहे आणि ते होताना जे काही अडथळे येतात ते नष्ट करण्यासाठी अर्गला स्तोत्राचा उपयोग करावा किंवा आपल्या सत्कार्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून अर्गला स्तोत्राचा उच्चार किंवा पठण करावं असं सांगितलेलं आहे. अस्य म्हणजे ह्या श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य, श्री अर्गला स्तोत्र मंत्राचे. विष्णू हे ऋषी आहेत, अनुष्टुप हा छंद आहे, सप्तशती पाठाचं अंग म्हणून याचा जप करावा असा विनियोग सांगितलेला आहे. विनियोग या शब्दामध्ये वि, नि आणि युज असे शब्द आहेत. विशेषत्वाने त्याला जोडावं. कुठे जोडावं तर सप्तशती पाठाच्या पूर्वी जोडावं किंवा सप्तशती पाठाचं एक अंग म्हणून ह्याचा उपयोग करावा. विशेषत्वाने उपयोग करणे. वि, नि, युज या शब्दाचा अर्थ आहे विशेषत्वाने उपयोग करणे. कुठे उपयोग करावा तर सप्तशतीच्या पाठापूर्वी ह्या अर्गला स्तोत्राला जोडावं किंवा ह्या अर्गला स्तोत्राचा विशेषत्वाने पाठ करावा असा अर्थ विनियोगः या शब्दाचा आहे. ही झाली स्तोत्राची सुरुवात. ओम नमश्चंडिकायै जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. हा पहिला मंत्र आहे. प्रथम आपण चंडिकेला नमस्कार करतो. नमश्चंडिकायै म्हणजे चंडिकेला नमस्कार. कुठलंही सत्कार्य किंवा कुठलंही स्तोत्र म्हणण्यापूर्वी ओंकाराचा जप करायचा असतो, त्यामुळे ओमनी आपण सुरू करतो. ओम हे गणपतीचं रूप आहे आणि प्रत्येक सत्कार्याची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करावी असं आहे. त्यामुळे ओम ह्या उच्चारामध्ये आपण गणपतीचं स्मरण करतो. सप्तशती ही चंडिकेचं स्तोत्र आहे म्हणून प्रथम चंडिकेला आपण नमस्कार करतो. ह्या पहिल्या श्लोकामध्ये देवीची विविध नावं आलेली आहेत. जयंती म्हणजे नेहमी जिंकणारी, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा ह्या नावांनी ओळखल्या गेलेल्या देवीला नमः अस्तु ते म्हणजे हे देवी तुला आमचा नमस्कार असो. आता ह्या प्रत्येक शब्दाला खूप विशेष असा अर्थ आहे, आपण तो बघूया. जयंती या शब्दाचा अर्थ आहे जयती सर्वोत्कर्षेण वर्तते इति. जयंती सर्वोत्कृष्ट आणि विजयशालिनी म्हणून तिला जयंती नेहमी जिंकणारी असं म्हटलेलं आहे. मंगला मंगलम जनन मरणादिरूपम संपूर्णम भक्तानां लाती गृह्णाती नाशयती या सा म्हणून तिला मंगला असं नाव दिलेलं आहे. किंवा याचा सरळ अर्थ असा होतो की जी आपल्या भक्तांचे जन्ममरण आदी संसार बंधन दूर करते अशा मोक्षदायिनी मंगलदायी देवीचे नाव मंगला आहे. त्या मंगला देवीला माझा नमस्कार असो. पुढचं नाव आहे काली. काली ह्या शब्दाची फोड आहे कलयती भक्षयती
प्रलयकाले सर्वम इति काली, जी प्रलयकाली सर्व गोष्टींचं भक्षण करते, की संपूर्ण सृष्टीला स्वतःचा ग्रास बनवते. म्हणून देवीचं एक नाव काली असं सुद्धा आहे. त्या कालीला माझा नमस्कार असो. देवीचं पुढचं नाव आहे भद्रकाली. भद्रम मंगलम सुखम वा कलयती स्वीकरोति भक्तेभ्यो ददातुम इति भद्रकाली. सुखप्रदा, जी आपल्या भक्तांना देण्यासाठीच भद्र सुख किंवा मंगल स्वीकार करते, ती भद्रकाली. भद्रकाली ह्या शब्दाचा अर्थ असा होतो आणि अशा भद्रकालीला माझा नमस्कार असो. कपालिनी हे देवीचं पुढचं नाव आहे. त्याचा अर्थसुद्धा हातामध्ये डोक्यांची कवटी, तसेच गळ्यामध्ये मुंडमाला, म्हणजे मुंड म्हणजे अधम राक्षसांची मस्तक, त्यांना मुंड म्हणतात. अशा मुंडांची माला जिने धारण केलेली आहे ती कपालिनी. कपालिनी ह्याचा अर्थ खरं तर कवटी असा होतो. आणि राक्षसांना मारल्यानंतर त्यांच्या मस्तकाच्या कवटीची माळा डोक्यावर आणि छातीवर तिच्या रुळत आहे, म्हणून तिला कपालिनी म्हणतात. अशा कपालिनी देवीला माझा नमस्कार असो. पुढचं नाव आहे दुर्गा. दुर्गा या शब्दाचा अर्थ आहे दुःखेन अष्टांग योग कर्मोपासना रूपेण क्लेशेन गम्यते प्राप्यते या सा दुर्गा, जी अष्टांग योग कर्म आणि उपासना या अत्यंत कष्टप्रद साधनेच्या द्वारे प्राप्त होते, ती जगदंबिका दुर्गा म्हणून ओळखली जाते. दुर्गेला प्राप्त करून घेणं अत्यंत कठीण आहे, म्हणून तिला दुर्गा असं म्हणतात. दुर्ग या शब्दाचा अर्थ कठीण किंवा अवघड असा होतो आणि जिला प्राप्त करून घेणं अवघड आहे अशी ती, म्हणून तिला दुर्गा म्हटलेलं आहे. पुढचं नाव आहे तिचं क्षमा, म्हणजे जी क्षमाशील आहे ती क्षमा. क्षमा क्षमते सहते भक्तानां अन्येषां वा सर्वापराधान् जननित्वेनातिशय करुणामय स्वभावाद इति क्षमा, जी अत्यंत करुणामय स्वभावामुळे सर्वांचे अपराध, भक्तांचे पण आणि अन्य लोकांचे पण अपराध जननी भावाने, माता जशी स्वतःच्या मुलाचे अपराध सहन करते त्याप्रमाणे जननी भावाने अतिशय करुणामय अंतःकरणाने जी सर्वांचे अपराध सहन करते, अशा क्षमा देवीला माझा नमस्कार असो. देवीचं पुढचं नाव आहे शिवा. सर्वांचे शिव म्हणजे कल्याण करणारी जगदंबिका शिवा या नावाने ओळखली जाते आणि अशा शिवा देवीला माझा नमस्कार असो. पुढचं नाव आहे धात्री. धात्री म्हणजे धारण पोषण करणारी, संपूर्ण प्रपंचाला धारण करणारी भगवती देवी धात्री या नावाने ओळखली जाते. त्या धात्री देवीला माझा नमस्कार असो. पुढचं नाव आहे स्वाहा. स्वाहा हा उच्चार यज्ञामध्ये जेव्हा आहुती दिली जाते तेव्हा केला जातो आणि त्याद्वारे त्या आहुती ती देवतांपर्यंत पोहोचवते आणि देवतांचंही पोषण करते, म्हणून तिचं पुढचं नाव स्वाहा आहे. यज्ञभाग ग्रहण करून देवतांचे पोषण करणारी म्हणून तिला स्वाहा असं म्हणतात. अशा स्वाहा देवीला माझा नमस्कार असो. पुढचं नाव आहे स्वधा. इतरांसाठी जे अन्न दिलं जातं ते देताना स्वधा असा उच्चार केला जातो. श्राद्ध तर्पणाच्या वेळी स्वधा रूपाने श्राद्ध तर्पणाचा स्वीकार करून पितरांना पोसणारी म्हणून तिला स्वधा असं म्हणतात आणि अशा स्वधा देवीला माझा नमस्कार असो. दिसायला एक एक शब्द दिसत असला तरी त्या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तो अर्थ समजून घेऊन
त्या देवीला आपण नमस्कार करत आहोत. पुढचा श्लोक आहे मधुकैटभविद्रावी विधातृवरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. मधुकैटभविद्रावी म्हणजे मधु आणि कैटभ ह्या राक्षसांना मारणाऱ्या, विधातृ म्हणजे ब्रह्मदेव त्याला वर देणाऱ्या, विधातृवरदे हे देवीचं संबोधन आहे की जिने ब्रह्मदेवाला वर दिला अशा देवी तुला माझा नमस्कार असो. मधुकैटभांना मारणाऱ्या आणि ब्रह्मदेवाला वरदान देणाऱ्या देवी तुला माझा नमस्कार असो. तू आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषाचा नाश कर. आपलं शारीरिक रूप आपल्याला पालटता येत नाही. जसं आपण जन्मतः जे रूप घेऊन आलेलो आहोत तेच आपल्याला स्वीकारावं लागतं. मग इथे देवीला असं का म्हटलं की मला रूप दे? तर रूप दे या शब्दाचा अर्थ मला माझं आत्मरूप कळू दे, मला माझी स्वतःची ओळख होऊ दे. आपल्यामध्ये काय सद्गुण आहेत याची ओळख होणे म्हणजे स्वतःचं रूप स्वतःला कळणे. माझ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान मला होऊ दे, यासाठी मला तू रूप दे असं आपण देवीकडे मागतो. देही या शब्दाचा अर्थ मला दे, रूप दे असं आपण देवीला म्हणतो. पुढे म्हणतो जयं देही म्हणजे मला जय प्राप्त होऊ दे. आपल्याला कोणावर जय मिळवायचा आहे? तर आपल्यातल्या षड्विकारांवर जय मिळवायचा आहे. काम, क्रोध, लोह, मद, मत्सर ह्या षड्विकारावर आपल्याला जय मिळवायचा आहे आणि तो मिळवणं केवळ देवीच्या कृपेने शक्य आहे. म्हणून आपण तिला म्हणतो की तू मला जय प्राप्त करून दे. आता दिसायला हे शब्द तसे एक एक आपल्याला माहिती आहेत, पण त्याचा अगदी खोलातला अर्थ आपण थोडक्यात बघूया. काम म्हणजे अनैतिक रागावणे किंवा लैंगिक भावना ही काम या शब्दाने व्यक्त होते. क्रोध म्हणजे रागावणे. कोणतीही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की आपण जो काही आतून जळफळाट किंवा आतून क्रोध प्रकट करतो तो क्रोध या नावाने ओळखला जातो. लोभ म्हणजे हव्यास आहे आपल्याकडे तरी अजून हवं, ह्याला लोभ म्हणतात. मोह कशाला म्हणतात? तर क्षणभंगूर गोष्टींचं आकर्षण. आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट आपल्याला मिळाली तरी ती चिरकाल आपल्याजवळ टिकणार नाही, कधी ना कधीतरी ती संपून जाणार आहे. हे माहिती असून सुद्धा त्या गोष्टींचं आकर्षण वाटणं याला मोह म्हणतात. मद कशाला म्हणतात? तर अहंकार किंवा घमेंड याला मद असं म्हणतात. मद या शब्दाचा अर्थ चुकणे, मदोन्मत्त होणे, उन्मत्त होणे असा मद या शब्दाचा अर्थ आहे. आणि मद हा सुद्धा विकार आहे. 6वा विकार आहे मत्सर म्हणजे दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे. दुसऱ्याची भरभराट प्रगती बघून जो आपल्या मनामध्ये त्रास होतो किंवा आपल्याला ईर्ष्या वाटते त्याला मत्सर असं म्हणतात. आणि या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्विकारांवर मला जय प्राप्त करून घेता येऊ दे. ह्या विकारांच्या आहारी मी न जाऊ दे, ह्यासाठी हे देवी मला जय दे. त्यानंतर यश दे, यशस्वी कर. आपण आपले विकार नष्ट करण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरीसुद्धा कित्येक वेळा आपल्याला आपल्यातले विकार कमी करता येत नाही. आपण अपयशी होत. ते अपयश नाहीसं करून स्वतःच्या उद्धाराचे, आत्मोद्धाराचे प्रयत्न यशस्वी कर. तुझ्या कृपेने ते यशस्वी होऊ देत असं आपण देवीला म्हणतो. आणि पुढचा वर मागतोय आपण देवीकडे,
द्विषोजही, माझ्यातला दुसऱ्याबद्दलचा जो द्वेष आहे, स्वतःबद्दल सुद्धा आपण कधी कधी द्वेष करतो. मला हेच येत नाही, तेच येत नाही, असं स्वतःचा सुद्धा आपण कित्येक वेळा द्वेष करत असतो. हा जो द्वेष आहे, त्या द्वेषाचा नाश कर. जही म्हणजे नष्ट कर. अर्थातच आपण मधुकैटभ ह्या राक्षसांना मारणाऱ्या देवी, माझ्यातलेही मधुकैटभ तू मारून टाक. ब्रह्मदेवाला जसा वर दिलास त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा वर मलाही दे. मला आत्मरूप कळू दे. मला माझ्या दोषांवर विजय प्राप्त करून घेता येऊ दे. मला माझ्या उद्धाराच्या विकासाच्या प्रयत्नांमध्ये यश दे. आणि माझ्या मनात असलेला द्वेष, दुसऱ्याबद्दलचा आणि स्वतःबद्दलचाही द्वेष नाहीसा कर. आता ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये मी सखोल अर्थ सांगितला. पुढे हेच खूप वेळा आलेलं आहे. रूपंदेही जयंदेही यशोदेही द्विषोजही. आता प्रत्येक ठिकाणी इतकं सखोल सांगणार नाही. पुढचा श्लोक आहे महिषासुर निर्नाश विधात्रीवरदे नमः. महिषासुर ह्या राक्षसाचा निर्नाश म्हणजे पूर्णपणे नाश करणाऱ्या, विधात्री म्हणजे भक्तांना वर देणाऱ्या किंवा भक्तांचं रक्षण करणाऱ्या, वरदे नमहा, वर देणाऱ्या देवी तुला माझा नमस्कार असो. महिषासुराचा नाश करणाऱ्या आणि भक्तांना वर देणाऱ्या विधात्री देवी तुला आमचा नमस्कार असो. तू आम्हाला आत्मरूप दे. आमच्या दुर्गुणांवर विजय प्राप्त करून घेता येऊ दे. आमच्या विकासाच्या प्रयत्नांमध्ये आम्हाला यश दे. आणि आमच्या शत्रूंचा, आमच्या द्वेषाचा नाश कर. वंदितांघ्रियुगे देवी सर्व सौभाग्यदायिनी रूपंदेहि जयंदेहि यशोदेहि द्विषोजहि. वंदित अंघ्रियुगे, वंदित म्हणजे नमस्कार केलेले, अंघ्रियुगे म्हणजे दोन्ही चरण, जिचे दोन्ही चरण नमस्कार केलेले आहेत किंवा जिच्या चरणावर सगळ्यांनी वंदन केलेलं आहे, हे देवी सर्व सौभाग्यदायिनी, सर्व प्रकारचं सौभाग्य जी देते अशा देवी. ही दोन्ही संबोधनं आहेत. जिच्या पायांना सगळ्यांनी वंदन केलेलं आहे अशा देवी आणि सर्व प्रकारचं सौभाग्य देणाऱ्या देवी, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्यातील द्वेषाचा नाश कर. रक्तबीजवधे देवी चंडमुंड विनाशिनी रूपंदेहि जयंदेहि यशोदेहि द्विषोजहि. रक्तबीजवधे म्हणजे जिने रक्तबीजाचा वध केला अशा देवी, चंड आणि मुंड या राक्षसांचा सुद्धा विशेषत्वाने नाश करणाऱ्या देवी. एक एक चरित्रामध्ये जे जे आलेलं आहे ते एका वाक्यामध्ये इथे देवीचं संबोधन म्हणून वापरलं आहे आणि तिला आपण विनंती केलेली आहे. महिषासुराच्या नाशानंतरचं चरित्र आहे. रक्तबीज आणि चंडमुंड यांना नाश करणं हे पुढचं चरित्र आहे. आणि जिने रक्तबीजाचा नाश केला, जिने चंडमुंड यांचा पूर्णपणे नायनाट केला अशा देवी, मला आत्मरूप कळू दे. मला माझ्या दुर्गुणांवर विजय प्राप्त करून घेता येऊ देत. मला माझ्या विकासाच्या प्रयत्नांमध्ये यश दे आणि माझ्यातले द्वेषादी शत्रू नाहीसे कर. अचिंत्य रूप चरिते सर्व शत्रू विनाशिनी. जिचं चरित्र अचिंत्य आहे, चिंतनाने सुद्धा पूर्णपणे कळत नाही, असं जिचं चरित्र पण आहे आणि रूप पण आहे. देवी हे साक्षात तेजोमय स्वरूप आहे आणि तेजाचा जसा ठाव घेता येत नाही त्याप्रमाणे देवीच्या रूपाचा ठाव घेता येत नाही. तिचं चरित्रसुद्धा इतकं अलौकिक आहे की जे चिंतनाद्वारे सुद्धा पूर्णपणे कळत नाही. अशा अचिंत्य रूप आणि चरित्र असणाऱ्या देवी
सर्व शत्रूंचा विनाश करणाऱ्या देवी, मला आत्मरूप कळू दे. मला माझ्या दुर्गुणांवर विजय प्राप्त करून घेता येऊ दे. माझ्या विकासाच्या उन्नतीच्या प्रयत्नांमध्ये मला यश दे आणि माझ्यातील द्वेष इत्यादी शत्रूंचा नाश कर. न तेभ्यः सर्वदा भक्त्या चंडिके दुरितापहे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. न तेभ्यः म्हणजे अत्यंत नम्रतापूर्वक, सर्वदा म्हणजे नेहमी, भक्त्या अत्यंत भक्तीने, चंडिके हे चंडिके हे संबोधन आहे, दुरितापहे हे पण चंडिकेला वापरलेलं संबोधन आहे. दुरित म्हणजे पापवृत्ती, अपहे म्हणजे नष्ट करणाऱ्या देवी, आमच्यातील पापवासना नष्ट करणाऱ्या देवी, आम्ही भक्तीने तुझ्या पुढे अत्यंत नम्र झालेलो आहोत. हे चंडिके, आम्हाला आत्मरूप कळू दे. आम्हाला आमच्या दुर्गुणांवर विजय प्राप्त करता येऊ दे. आम्हाला आमच्या प्रयत्नांमध्ये तुझ्या कृपेने यश मिळू दे आणि द्वेषादी विकारांचा पूर्णपणे नाश होऊ दे. स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वं त्वां चंडिके व्याधिनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. इथले सगळेही ऱ्हस्व आहेत, त्यामुळे त्याचे उच्चार पटकन व्हायला पाहिजेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. द्विषोच्या आधी जो ही आहे त्या हीवर आघात घ्यायचा आणि पुढचा द्वि जोडून म्हणायचा. पोटफोड्या शचा उच्चार पण छान येऊ देत. स्तुवद्भ्यो म्हणजे तुझं स्तवन करणाऱ्या, भक्तिपूर्वम म्हणजे भक्तिपूर्वक, त्वाम म्हणजे तुझं, चंडिके हे संबोधन आहे, हे चंडिके, आणि व्याधिनाशिनी हे पण संबोधन आहे, जी व्याधिनाश करते अशा चंडिके. हे व्याधिनाशिनी चंडिके, तुझं भक्तिपूर्वक स्तवन करणाऱ्यांना रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. चंडिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तितः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. हे चंडिके, सतत म्हणजे नेहमी, ये म्हणजे जे, त्वाम म्हणजे तुला, अर्चयंती म्हणजे तुझं अर्चन करतात, तुझी पूजा करतात, इह म्हणजे या लोकी, भक्तितः भक्तिपूर्वक. हे चंडिके, इहलोकी जे सतत भक्तीने तुझी अर्चना करतात, त्यांना रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. देही म्हणजे दे, सौभाग्य म्हणजे सर्व प्रकारचं भाग्य, आरोग्य म्हणजे सर्व प्रकारे शरीर तंदुरुस्त राहणे, आरोग्य प्राप्ती, देही म्हणजे दे, देवी म्हणजे हे देवी, परम सुखम परम सुख म्हणजे आत्मसुख, परमानंद जो आहे तो आम्हाला दे. हे देवी, मला सौभाग्य, आरोग्य, श्रेष्ठ सुख दे. मला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. विधेहि द्विषतान्नाशं विधेहि बलमुच्चकैः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. विधेहि म्हणजे विशेषत्वानी दे, द्विषतान म्हणजे द्वेष करणाऱ्यांचा, नाशं म्हणजे नाश, विधेहि म्हणजे दे विशेषत्वाने दे, बलमुच्चकैः उच्चकैः म्हणजे श्रेष्ठ असं, बलम म्हणजे बल. हे देवी, मला श्रेष्ठ सामर्थ्य दे व माझा द्वेष करणाऱ्यांचा नाश कर. मला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. विधेहि देवी कल्याणं विधेहि परमां श्रियं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. विधेहि म्हणजे दे, हे देवी,
कल्याणम. मला माझं कल्याण होईल, माझं भलं होईल असं सगळं मला दे. विधेही परमां श्रियम. परम अशी श्रेष्ठ अशी श्रिया म्हणजे लक्ष्मी किंवा विद्या तू मला प्राप्त करून दे. हे देवी माझं कल्याण कर, मला श्रेष्ठ संपत्ती प्राप्त करून दे. सर्वात मोठी श्रेष्ठ संपत्ती आहे ती म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख होणे किंवा परमात्म प्राप्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती तू मला प्राप्त करून दे. मृत्यूनंतर माझं कल्याण होईल, मी मोक्षापर्यंत जाईल असा वर तू मला दे. मला आत्मरूप कळू दे, मला माझ्या विकारांवर जय प्राप्त करून घेता येऊ दे, माझ्या आत्मोद्धाराचे प्रयत्न यशस्वी होऊ देत आणि द्वेष करणाऱ्यांचा नाश कर. विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. हे देवी आम्हाला विद्यावंत कर. ज्यांच्याकडे आत्मविद्या आहे आणि लौकिकसुद्धा विद्या आहेत त्यांना विद्यावंत म्हणतात आणि असं आम्हाला विद्यावंत कर. यशस्वंत म्हणजे जे यशस्वी होतात त्यांना यशस्वंत म्हणतात आणि लक्ष्मीवंत म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांना लक्ष्मीवंत म्हणतात. सर्व जनांना विद्यावान, यशस्वी आणि लक्ष्मीवान तू कर. तुझ्या भक्तजनांना विद्यावंत, यशस्वी आणि धनवान कर. हे देवी रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. प्रचंड दैत्य दर्पघ्ने चंडिके प्रणताय मे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. प्रचंड म्हणजे मोठ्या, दैत्य म्हणजे दैत्यांच्या, दर्पघ्ने दर्पाला नाश करणाऱ्या, प्रचंड मोठ्या दैत्यांचा दर्प नष्ट करणाऱ्या किंवा त्यांचा गर्व नष्ट करणाऱ्या चंडिके देवी, प्रणताय म्हणजे तुझ्यासमोर नम्र झालेल्या, मे म्हणजे मला, रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषाचा नाश कर. आपण पुढे बघणार आहोत की देवीने अत्यंत गर्विष्ठ अशा अनेक दैत्यांचा नाश केलेला आहे. तिच्या चरित्रामध्ये एकेका अध्यायामध्ये आपल्याला देवीचं सगळं पराक्रम बघायचा आहे आणि किती प्रचंड दैत्य तिच्यासमोर केवढी तरी मोठी सेना घेऊन आलेले होते आणि तरीसुद्धा देवीने अशा सर्व प्रचंड दैत्यांचा दर्प नष्ट केलेला आहे. अशा देवी तुला आम्ही नम्रतापूर्वक प्रणाम करतो. अशा आम्हाला तू रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषाचा नाश कर. चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरी. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. चतुर्भुजे म्हणजे जिला 4 हात आहेत अशी. चतुर्वक्त्र संस्तुते, चतुर्वक्त्र म्हणजे 4 डोकी असणाऱ्या, संस्तुते म्हणजे स्तवन केलेल्या. जिला 4 हात आहेत आणि 4 डोकी असणाऱ्या ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले अशा परमेश्वरी देवी आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषाचा नाश कर. इथे अजून एक नवीन संबोधन आलेलं आहे, परमेश्वरी, परम ईश्वरी, जिची सत्ता सगळ्या सृष्टीवर चालते. आपण परमेश्वर किंवा परमेश्वरी अशी आपण नावं दिलेली आहेत. मूळ शक्ती एकच आहे. कुणी तिला देवीच्या रूपामध्ये बघतो, कुणी तिला देवाच्या रूपामध्ये बघतो. आपण त्याच शक्तीला विष्णू किंवा परमात्मा असंही म्हणतो आणि त्याच शक्तीला देवीचे भक्त परमेश्वरी असं म्हणतात. शक्ती एकच आहे, आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत.
संपूर्ण जगताची निर्मिती करणारी, वाढ करणारी आणि नंतर नाश करणारी जी शक्ती आहे तिला परमेश्वरी शक्ती म्हणतात. आणि हे परमेश्वरी, हे चतुर्भुजे, हे चतुर्वक्त्र संस्तुते देवी, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्यातील द्वेषाचा नाश कर. कृष्णेन संस्तुते देवी शश्वत भक्त्या त्वमंबिके, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. कृष्णेन, कृष्ण अवतारामध्ये संस्तुते, जिचं स्तवन केलं त्या देवी. कसं स्तवन केलं कृष्णाने? शश्वत भक्त्या, अत्यंतिक भक्तिभावाने. त्वम म्हणजे तुझं, अंबिके, हे अंबिके, कृष्णावतारामध्ये कृष्णाने तुझं अत्यंत भक्तिपूर्वक स्तवन केलं. अशा देवी, अशा अंबिके देवी, मला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषाचा नाश कर. कृष्णचरित्रामध्ये कृष्णाने अनेक लढाया जिंकलेल्या आहेत आणि त्या लढाईच्या पूर्वी तो देवीचं स्तवन करत असे. युद्धाला जाण्यापूर्वी सगळेच राजे किंवा सगळे योद्धे देवीचं किंवा दुर्गेचं स्तवन करून नंतर युद्धाला जात असत. कृष्णानेही असं देवीचं स्तवन केलेलं आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की कृष्णाने अत्यंत भक्तिभावाने हे अंबिके देवी तुझं स्मरण केलेलं आहे, तुझं स्तवन केलेलं आहे. अशा देवी आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. हिमाचल सुतानाथ संस्तुते परमेश्वरी, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. हिमाचल म्हणजे हिमालय, सुता म्हणजे पार्वती, हिमाचलाची मुलगी म्हणजे सुता, तिचा नाथ म्हणजे शंकर. हिमाचलाच्या मुलीच्या नाथाने जिचं स्तवन केलं, संस्तुते म्हणजे स्तवन केलं, अशा परमेश्वरी आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि आमच्यातील द्वेषादी विकारांचा नाश कर. शंकराने सुद्धा युद्धाला जाण्यापूर्वी अनेक राक्षसांचा नाश केला, त्रिपुरासुराचा सुद्धा नाश केला. तेव्हा त्याने प्रथम परमेश्वरीची स्तुती केलेली आहे आणि शंकराची शक्ती ही परमेश्वरी देवी, त्या देवीचं स्तवन करून नंतर शंकराने युद्ध केलेलं आहे. म्हणून इथे देवीला म्हटलं की हिमाचलाच्या मुलीच्या स्वामीने जिचं स्तवन केलं, अशा परमेश्वरी देवी आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि आमच्यातील द्वेषाचा नाश कर. सुरासुर शिरोरत्न निघृष्ट चरणेंबिके, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. सुर म्हणजे देवता, असुर म्हणजे राक्षस, शिरोरत्न म्हणजे मुकुट, शिरावर घातलेला मुकुट, त्या मुकुटातलं रत्न, पुढे एक मोठं रत्न असतं आणि ते रत्न निघृष्ट म्हणजे घासलं. कुठे घासलं? चरणे, तुझ्या चरणांच्या ठिकाणी. अंबिके, हे अंबिके, हे अंबिके, देवतांनी आणि असुरांनी स्वतःच्या मुकुटातील रत्न तुझ्या पायावर घासलं, म्हणजेच तुला ते शरण आले, तुझ्या पुढे नतमस्तक झाले. अशा अंबिके देवी, अर्थातच जिच्या पुढे देव आणि असुर पूर्णपणे शरणागत झालेले आहेत, तिच्या चरणावर त्यांनी स्वतःच्या मुकुटाचं रत्न घासलेलं आहे. जेव्हा आपण लोटांगण घालतो तेव्हा मस्तकावरच्या मुकुटाचं घर्षण होतं जमिनीशी आणि म्हणून देव आणि असुर यांनी स्वतःच्या भागावरील मुकुटाचं रत्न जिच्या चरणावर घासलं, अशा अंबिके आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि आमच्यातील द्वेषाचा नाश कर. आतापर्यंत आपण बघितलं
कृष्ण हा विष्णू अवतार आहे आणि विष्णूने सुद्धा देवीची स्तुती केलेली आहे. त्याचप्रमाणे शंकराने सुद्धा देवीची स्तुती केलेली आहे. ब्रह्मदेवानी सुद्धा देवीची स्तुती केलेली आहे. अर्थातच ब्रह्मा, विष्णू, महेश या सर्वांना जी वंदनीय आहे आणि देव आणि असुर जिच्या पुढे नेहमी नतमस्तक असतात, अशी ही परमेश्वरी शक्ती आहे, असं इथे ऋषींना म्हणायचं आहे. इंद्राणी पती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी, तिला इंद्राणी म्हणतात. तिचा पती म्हणजे इंद्र. सद्भाव म्हणजे चांगल्या भावाने, पूजिते जिचं पूजन केलं, अशा परमेश्वरी देवी. इंद्राणीच्या पतीने, इंद्राने अत्यंत सद्भावाने पूजिलेल्या परमेश्वरी देवी, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्यातील द्वेषादी शत्रूंचा नाश कर. देवी भक्तजनोद्दाम दत्तानंदोदयेंबिके रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. देवी म्हणजे हे देवी, भक्तजन म्हणजे तुझे भक्तजन, उद्दाम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असा, दत्त म्हणजे दिला आहे, आनंद म्हणजे आनंद, उदये म्हणजे निर्माण केला आहे, अंबिके म्हणजे हे अंबिके. हे अंबिके देवी, तू भक्तजनांच्या मनामध्ये पराकोटीचा आनंद उत्पन्न करतेस आणि त्यांना आनंद देतेस. अशा अंबिके देवी, मला रूप दे, जय दे, यश दे आणि द्वेषादी विकारांचा नाश कर. पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. मला अनेक पुत्र प्राप्त होऊ देत, मला श्रेष्ठ असं धन प्राप्त होऊ दे, माझ्या सर्व कामना पूर्ण होऊ देत. सर्व कामांश्च म्हणजे माझ्या सर्व कामना, देही म्हणजे दे आणि मे म्हणजे माझ्या. ते पुत्रान देही असं म्हटलंय, अनेक पुत्र दे. आता आजच्या काळामध्ये अनेक पुत्र कसे काय होणार? अर्थातच आपण ज्यांना शिकवतो किंवा आपले जे शिष्य असतात ते आपल्याला पुत्रवत असतात. अर्थातच आपल्याला ज्ञानदान करण्याची संधी प्राप्त होऊ देत. अशा प्रकारचे अनेक पुत्र, सद्गोष्ट शिकण्यासाठी प्रवृत्त होणारे अनेक लोक माझ्या भोवती असू देत. ते माझ्यावर पुत्रवत प्रेम करू देत. तुझ्या भक्तांचं जसं तुझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे, तसं पुत्रवत प्रेम देणारे अनेक लोक मला मिळू देत. मला चांगल्या लोकांचं धन प्राप्त होऊ दे. सद्वृत्तीची लोक आपल्या भोवती असणं किंवा सन्मित्र असणं हे मोठं धन आहे आणि ते धन मला प्राप्त होऊ दे आणि माझ्या सर्व इच्छित कामना किंवा सद्कामना, आध्यात्मिक माझ्या ज्या कामना आहेत त्या पूर्ण होऊ देत. मला आत्मरूप कळू दे, मला माझ्या विकारांवर जय प्राप्त करून घेता येऊ दे, माझ्या उद्धाराच्या प्रयत्नांमध्ये मला यश दे आणि द्वेषादी विकारांना पूर्णपणे ठार कर. पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवां. पत्नीं म्हणजे पत्नी, मनोरमां म्हणजे मनाला रमवणारी, देही म्हणजे दे, मनोवृत्तानुसारिणीं माझ्या मनाच्या प्रमाणे वागणारी पत्नी मला मिळू दे. आता आपण स्त्रिया जेव्हा हे म्हणतो तेव्हा आपल्याला कुठली पत्नी मिळणार? तर आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आत्मा आणि कुडी यांचं लग्न लागलं. पत्नी म्हणजे त्यासाठी नवरा बायको, पुरुष आणि स्त्री असाच इथे भाव नाही आहे. तर आपला देह हीच आपली जोडीदारीण आहे. आत्म्याला देहरूपी पत्नी लाभली
आणि ती माझी पत्नी कशी असू दे? मनोरमाम, माझं मन रमवणारी असू दे. मला माझा देह माझ्या सगळ्या उत्तम कर्मांमध्ये साथ देणारा असू दे. माझी कुडी कशी असू दे किंवा माझी पत्नी कशी असू दे, तर मला जे वाटतं आहे, मला जे सत्कर्म करायचं आहे, त्या सत्कर्माला अनुसरण करणारी माझी कुडी असू दे, माझा देह असू दे. माझी पत्नी अत्यंत मनोहर असू दे, रममाण होण्यासारखी असू दे. माझा देह माझ्या मनाला अनुसरणारा किंवा मी जे संयमाचे निर्णय घेतलेले आहेत ते संयमाचे निर्णय अनुसरणारा माझा देह असू दे. असा जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो तेव्हा स्त्रियांनी असा अर्थ घ्यायचा आणि पुरुषांनी जेव्हा हे स्तोत्र म्हटलं तेव्हा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागणारी, मन रमवणारी पत्नी मिळू देत असं ते देवीला म्हणत असतात. आपली पत्नी किंवा आपला देह कसा असावा? तारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवाम. तारिणी म्हणजे तारून नेणारी. कशातून तारून न्यायचं आहे आपल्याला? संसाररूपी सागरातून तरून नेणारी नौका होऊ देत माझा देह. आणि माझा देह कसा असू दे? कुलोद्भवाम, चांगल्या कुलामध्ये मला पुढचा जन्म येऊ दे किंवा हा जन्मसुद्धा माझा चांगल्या कुलामध्ये असू देत. त्या चांगल्या कुलामध्ये जन्म आल्यामुळे माझ्या देहाच्या द्वारे मला हा कठीण संसार पार करून जाता येऊ दे. असा अर्थ या श्लोकाचा स्त्रियांनी घ्यायचा आणि पुरुषांनी असा अर्थ घ्यायचा की मला सुंदर पत्नी मिळू देत जी माझ्या मनाप्रमाणे वागणारी असेल आणि संसार सागरातून तरून जाण्यासाठी जे काही मी आध्यात्मिक प्रयत्न करीन त्या प्रयत्नांमध्ये मला सहाय्य करणारी माझी पत्नी असू दे. ती चांगल्या कुलामध्ये उत्पन्न झालेली अशी माझी पत्नी असू देत. इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः स तु सप्तशती संख्या वरमाप्नोति संपदाम. इदं म्हणजे हे, स्तोत्रम म्हणजे स्तोत्र, पठित्वा म्हणजे पठण करून, तू म्हणजे परंतु, महास्तोत्रम मोठं स्तोत्र, महा म्हणजे मोठं स्तोत्र. 1 ते 13 अध्याय हे सप्तशतीचं मोठं स्तोत्र आहे. प्रथम ह्या अर्गला स्तोत्राचा, कवचाचा आणि मग कीलकाचा अशा स्तोत्रांचा पाठ करून नंतर महास्तोत्रम पठेत नरहा, पठेत म्हणजे पठण करावं, नरहा म्हणजे नराने. प्रथम या 3 स्तोत्रांचा पाठ करून त्यानंतर महास्तोत्राचं पठण करावं. 6 असं जो करतो तो, तू म्हणजे परंतु, सप्तशती म्हणजे 700, संख्या म्हणजे संख्या, वरम म्हणजे श्रेष्ठ, आपनोती म्हणजे प्राप्त करून घेतो, संपदाम म्हणजे संपत्तीला. जो कोणी अशा प्रकारे प्रथम ह्याच तीन स्तोत्रांचा, नंतर महास्तोत्राचा आणि पुढे अजून 3 स्तोत्र आहेत, त्यानंतर शेवटी कुंजिका स्तोत्राचा पाठ करून हे सप्तशतीचं पठण करतो, तो 700 श्लोकांची संख्या प्राप्त करून घेतो आणि मग ह्या 700 श्लोकांच्या संख्येने त्याला श्रेष्ठ अशी संपत्ती प्राप्त होते. 1 ते 13 अध्याय म्हणजेच फक्त सप्तशती आहे असं नाही, ते महास्तोत्र आहे आणि त्या महास्तोत्रापूर्वी काही स्तोत्र म्हणायची आहेत. ते महास्तोत्र म्हणून झाल्यावर काही स्तोत्र म्हणायची आहेत आणि जेव्हा अशी सगळी म्हटली जातात तेव्हाच सप्तशतीची, सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 700 श्लोक ही जी सप्तशतीची संख्या आहे
ती पूर्ण होते. अशा प्रकारे हे स्तोत्र म्हणून त्यानंतर महास्तोत्राचं पठण करावं. असं केल्याने 700 श्लोकांची संख्या पूर्ण होते आणि उत्तम असं धन त्या सप्तशती पठण करणाऱ्याला प्राप्त होतं. मार्कंडेय पुराणातील हे अर्गला स्तोत्र इथे पूर्ण झालं. मार्कंडेय पुराणे अर्गला स्तोत्रम. हरिओम तत्सत तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.